आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज। घटना तुमची, बातमी आमची। महाराष्ट्रात 2 महिन्यात परिस्थिती बदलेल, शरद पवारांचं सत्ता परिवर्तनाचे संकेत। आमच्या सरकारमध्ये अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी माझा सल्ला ऐकला, त्यावेळी त्यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी 5 कोटींच्या निधीची तरतूद केली होती। त्यातील 3 कोटी रुपये संस्थेला मिळाले आहेत आणि 2 कोटी रुपये मिळायचे आहेत। आता 2 महिन्यांनी आपल्या विचाराचं सरकार येईल, त्यानंतर आपण ते 2 कोटी रुपये आणू असं म्हणत राज्यात सत्ता परिवर्तन होणार असल्याचं संकेत खासदार शरद पवार यांनी दिले। यावेळी शरद पवार यांनी काले येथील महात्मा गांधी विद्यालयास 1 कोटी रुपये जाहीर केले। त्यानंतर कराड काले येथील महात्मा गांधी विद्यालयाची इमारत पूर्ण झाल्याशिवाय दाढी करणार नाही असा पण काले येथील तरुण विकास पाटील यांना 12 वर्षांपूर्वी केला होता। या शाळेच्या इमारतीचं उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते झालं। त्यावेळी शरद पवार यांनी विकास याला आजच्या आज दाढी करण्याचा मिश्किल सूचना केली आहे। महाराष्ट्र सरकार त्यावेळेला आम्हा लोकांच्या हातात होतं आणि महाराष्ट्र सरकारचे त्यावेळेचे अर्थमंत्री, आजचे उपमुख्यमंत्री त्यांना आम्ही सूचना दिली की रयत शिक्षण संस्थेने एवढं मोठं काम केलं, त्या कामामध्ये काम करणाऱ्या या संस्थेचा सन्मान करायचा असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या संस्थेला एक मोठी निधी द्यायला हवी आणि त्याची तरतूद बजेटमध्ये करा आणि बजेटमध्ये करून त्या तरतुदीप्रमाणे ते पैसे द्यायची व्यवस्था करा। हा माझा सल्ला राज्य सरकारच्या अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी मान्य केला आणि बजेटमध्ये 5 कोटीची तरतूद केली आणि त्यापैकी 3 कोटी संस्थेकडे वर्ग केलेले आहेत। आणखी राहिलेले 2 कोटी राज्य सरकारकडून येणं बाकी आहे। आता थोडी परिस्थिती बदलली, पण 2 महिन्यांनी तुम्ही परिस्थिती बदलाल, त्यानंतर ही राहिलेली ज्या काही रक्कम आहे त्याची जी काही पूर्तता आहे ती आपण वसूल करू आणि या कामाच्यासाठी तिचा उपयोग करून घेऊ, एवढंच या ठिकाणी सांगतो। आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज। घटना तुमची, बातमी आमची।